स्वानंद सुखनिवासी स्वर्गीय लहू वामन गडकरी बामणडोंगरी गावातील एक व्यक्तिमत्व, कलाकार, बहुआयामी व्यक्तिमत्व. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आपण सहज म्हणतो, संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्याचा वंश मुक्तीस जावा, जगी आईसा बाप व्हावा. बापाने पोशिले, मज शिकविले, लाड पुरविले सर्व माझे. आज हा म्हणतात 12 दिवस झाले. दादा कुठे गेलात तुम्ही? चंद्रकांत गडकरी आताही भजनात बसताना तो अश्रुरहित झालाय. सूर्यकांत, श्रीकांत, सर्वांचा दादा, आधारस्तंभ, पाठीचा कणा, ज्या बाबाने जन्म दिला, त्या बाबाला विनंती केली, प्रार्थना केली, घडीभर जरा थांब ना, ऐक माझी धापर, लय अवघड आहे गड्या उंगायला बापर. बाप नावाची चादर जेव्हा अंगावरून उडून जाते, प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देतो. आज 12 दिवस झाले, पाहुणे येतात, आप्तेष्ट येत आहेत, ते दिवस जातात. पण उद्यापासून बाबाची चप्पल, बाबाचे कपडे, बाबाच्या आठवणी, बाबाची ती रूम, ज्या बाबा त्यामध्ये झोपला, दादा झोपला, प्रत्येक सहवास तुम्हाला जाणीव करून देईल. आणि म्हणून आज दादा आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यांच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून 10 दिवस भजन सेवेतून मिळणारी पुण्याही त्यांच्या आत्म्याला पुढे जाण्याचं काम करेल. गरुड पुराण सांगून जातोय, दशपिंड झाला विधी, की प्रवास चालू होतोय आत्म्याचा. आणि म्हणून त्या आत्म्याला चिरशांती लाभावी याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि अशा व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली. आता निशब्द शब्द झाले, बोललेली फक्त हृदयाची स्पंदने. दादा, श्वासाची माल तुटली असेल, पण ध्यासाची माल कदापि तुटणार नाही. अशा दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जातोय. आज या कार्यक्रमातून शारदा संगीत भजन मैफिल, उरण पनवेलचा गोड आवाज दिलीपजी म्हात्रे, आमच्या उरण धाकटीजी गावातील एक प्रसिद्ध गायक गणेशजी घरत, हार्मोनियमवरती श्रीधरजी काकडे, शुभम संकपाल, पीजी पाटीलजी, आणि 12 दिवस ज्यांनी कलाकारी म्हणून खऱ्या अर्थानं साऊंडवरती खूप चांगलं प्रेम दिलं, असे पृथ्वीराज पाटील, तुझे आभार. लहू वामन गडकरी प्रचलित गायक आणि जुने ट्रेलर, कपडे शिवण्याची कला ज्यांच्याकडे होती, कारण त्यांच्या कपड्या शिवण्यातून माझ्या बाबांनीही खऱ्या अर्थानं शिष्य म्हणून निर्माण केलं आणि बापाच्याकडे ती कला आली. आज लहू वामन गडकरी, नानाजी वामन गडकरी, संगीत क्षेत्रातील अग्रगण्य नाव, भाऊ वामन गडकरी, तिघे भाऊ, तिघांची साखळी विस्कटीत झाली. एक भाऊ निरोप घेऊन अखेरचा गेला. आई अजून जिवंत आहे. त्या आईला वाटतं की मला नेलं असतं चाललं असतं, पण माझ्या लेकराला नेलंस. आणि म्हणून आज त्या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जातोय या कार्यक्रमातून. दिलीपजी म्हात्रे यांच्या अभंगातून पहिलं पुष्प असेल आजच्या या कार्यक्रमात. लहू वामन गडकरी यांच्या चरणाला स्पर्श करतो. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. अशा त्या पांडुरंगाला प्रार्थना की आमच्या लहू वामन गडकरी बुवांना भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांना मोक्षाचा मार्ग मोकळा व्हावा, हीच त्या भगवंताचरणी प्रार्थना केली जातोय. आणि पुन्हा एकदा सर्व आप्तेष्टांच्या वतीनं स्वर्गीय लहू वामन गडकरी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली. माझ्या वडिलांची मिरासी गा देव, माझ्या वडिलांची मिरासी गा देव, माझ्या वडिलांची मिरासी गा देव.
तुझी चरण से पांडुरंग तुझी चरण से पांडुरंग माझ्या वडिलांचे मेरा से देवा माझ्या वडिलांचे मेरा से उपवास पारणे राखिला मेदारवंता उपवास पारणे राखिला मेदारवंता उपवास पारणे उपवास पारणे राखिला मेदारवंता उपवास पारणे
सग ग म म ग म ध ध म ध म ध नि म ध म ध नि ध धनि ध ध नि ध धनि 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 ध म ध ध म ध म ग म ध नि धनि 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 ध म ध ध म ध ग म ध म ग म ग ध ग म ध नि ध ध ग म ध नि ध ध उपवास राखिला मी दारवंड उपवास पारण राखिला मी दारवंड केला भोगवटा केला भोगवटा आम्हाला गे केला भोगवटा आम्हाला गे माझ्या वडिलांचे मिरासे गा देवा माझ्या वडिलांचे मिरासे गा देवा वंश परंपरा दास मी अंकिता वंश परंपरा दास मी अंकिता वंश परंपरा वंश परंपरा दास मी अंकिता वंश परंपरा दास मी अंकिता तुका मोकळीता तुका मोकळीता लाज कोणा तुका मोकळीता लाज कोणा माझ्या वडिलांचे मिरासे गा देवा माझ्या वडिलांचे मिरासे गा देवा तुझी चरण से